साधणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असतो। त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे या दागिन्यांना जगभर मागणी होती। शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मनात सोनार असायचे। या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे। या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला। येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे। त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतामध्ये सोने येत असे। म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवला त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती। बारा बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही दाखवले आहे। त्यापैकी हा सुतार आहे। सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे। हा सावंतवाडीचा सुतार आहे। सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे। त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील। इकडे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचे खेळ करणारे, इकडे गारुडी दाखवला आहे सापाचे खेळ करणारे। लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असते। उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळ इत्यादी। 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती। बरेचसे लोक सैन्यामध्ये होते। त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे। याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत। त्यांना अजूनही गंज झालेला नाही। दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते। पूर्वी कोकणी माणसे जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत। शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असते आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असते। हा तेलाचा घाणा आहे। त्याला खुंट असे म्हणतात। यामध्ये सुके खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात। ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून उभी राहते। या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून त्याने स्वतः यावर बसतो आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो। त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते। हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे। जोखड बाजूला केले जाते। आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते। पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जात असेल। म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे। यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते। हा गुरुड समाज आहे। पूर्वी प्रत्येक व्यवसाय हे जातीने होते। व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते। प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे। बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा गुरुड करीत असे। हे सूप आहे। ही रोवळे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो। जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात। शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विझला तर कार्य अशुभ मानले जाते। अजूनही आमच्या चाकरमान्याचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रोवळी गावावर मुंबईला पाठवली जाते। मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात पण ही रोवळी मिळत नाही। हे प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते। कोणत्याही 2 समाजाच्या खाद्य संस्कृत्या समान नव्हत्या। कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे। आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो। कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण
अनुभवल्यासारखे आहे। पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात, ते जे जात्नीसारखं दिसतं त्याला घिरट असे म्हणतात। जात्नीमध्ये धान्य दळून निघते तर घिरट्यामध्ये भात घातले जाते, तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो। हे शेवयाचे लोखंडी यंत्र, शेवयाचे लाकडी यंत्र उचलायचे आणि प्रेस करायचे। हे मोदक पात्र आहे, पूर्वीचा कोकणी कुकर। यामध्ये खाली पाणी ठेवले जाते, या चाळणीवर केळीचे पान ठेवून मोदक ठेवले जातात। झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते, आतील मोदक शिजून निघतात। हे पुरणी यंत्र आहे, यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट-सुलट फिरवले जातात। आतील डाळ वाटून निघते, याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात। तो टिफिन बॉक्स आहे, वरती पाण्याचा तांबे आहे, खाली 3 डब्बे आहेत, 2 बाजूला 2 चमचे आहेत, दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे। बाजूला चहाची किटली आहे, इकडे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी उखळ, यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत। यावरून तुमच्या असे लक्षात येईल की पूर्वीचे जीवन असे कष्टमय होते आणि हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगले गेले। मच्छीवाला मावरा कासार आहे, मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवतात। त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे। पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न ही वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असे। तोपर्यंत हा कासार या मुलीच्या बांगड्या भरण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे। ज्यावेळी या मुलीचे लग्न होई तेव्हा मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदला लोकांना मिळत नसे। म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे। म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती। थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असतात। पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते। गावात ज्या ठिकाणी उंचावरती बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असते। या पाण्यावरती आमच्या नारळी खोपळीच्या बागा उन्हाळी भात शेती होत असते। उन्हाळी भात शेतीला भरपूर पाणी लागते, तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असते। ग्रामदेवतेनंतर पाणवठाई असे एकमेव ठिकाण होते की ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत असते। लहान मुले मासेमारी व अंघोळीसाठी येत असतात, स्त्रिया कपडे धुण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येत असतात। थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र हे आमचं पाणवठा होतं। वरती खोले मंजर दाखवलं आहे। चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडला। इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे। एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे, त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहे। पुढे मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते। त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले। शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते, त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला। मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले। गावाबाहेर एक चर्मकाराचे घर होते। हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता। शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली। चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली। शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार। या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते। तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा हातचा वंशज करतो। म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की इथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही।
पुढे आम्ही मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती तयार केली. बघायची असेल तर जाऊ शकतो. आणि खरोखर सापवर लटकत असतात. खरोखर ते साप वरती लटकत असतात. अंधारी लटकत असतं म्हणजे काय पडा बिडायला कधी पुण्या रस्त्यावर आहे काय मी जाऊ पाया पडले जाऊ. ओम नमः शिवाय. जय शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत तेव्हा त्यांच्या पायात चामड्याच्या वाहनात घुंगराची काठी व खांद्यावरती फाटकी घुंगडी या वेशभूषेमध्ये येत असतात. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई व 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गाई म्हशीची किंमत ही 8 ते 10 हजारापर्यंत असते आणि या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखात जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्याने यांची राहणी सुद्धा अशीच साधी होती. संरक्षण होण्यासाठी उंचावरती बांधले आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असते. छपराची रचना जरी ओबडधबड दिसत असली तरी कितीही पाऊस झाला तरी पावसाचे पाणी जाऊ शकत नाही. हे खैराचे झाड आहे. याच्यातील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. पानामध्ये खातात कात. इथे कात तयार करण्याच्या प्रक्रिया दाखवल्या आहे. ही कातभट्टी आहे. कात तयार करण्यासाठी ते खैराचे झाड आहे ते पूर्ण तोडले जाते. त्याच्या आतमध्ये लाल रंगाचं छोटं खोड असतं. जे छोटे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात आणि जो लाल रंगाचा पाक तर तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात. कातर होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. तिकडे मचाण आहे. तिचा वापर शिकारीसाठी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात असतात. त्या मचाणावरून सुमारे 10 ते 12 किलोमीटरचा उपरा दिसतो. जाणार असेल तर एका वेळी 3 व्यक्ती चप्पल काढून जाऊ शकतात. शूज घालून गेला तरी चालेल. चप्पल तर काढू शकता. या ठिकाणी मचान मचान. सर्वज्ञ हॅलो. आता आम्ही सध्या मचान इथे आलेलो आहोत मचान पाहण्यासाठी. चलो.
याच्यामध्ये काळा होतो, याच्यामध्ये पांढरा, याच्यामध्ये निळीश होतो. हे जे ओरिजिनल मोती आहे ते काउंटरच्या नंतर तुम्हाला दाखवले जाते. हे वरचे मासे जे ते ओरिजिनल आहे त्यांचं आतील मास करून प्रिझर्व केलंय. त्याला टेक्निकली म्हणतात 100 वर्ष मासे कसे जातात त्याला काही होत नाही. हा पोपट मास आहे ते रावस. या कलर शिवाय बघा समुद्रामध्ये ज्या ठिकाणी अजिबात प्रदूषण नसतं, प्रवाळांची बेटे असतात त्या ठिकाणी हे कलरफुल शिंपले बघायला मिळतात. हे जर तुम्हाला बघायचे असतील तर मालवणमध्ये तारकर्लीमध्ये